माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तेरी. सर्व संत आणि वारकरी हे पंढरपूरला आपलं माहेर समजतात आणि 25 जुलैच्या आषाढी एकादशीसाठी आता राज्यभरातून वारकरी भाविक हे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होत आहेत. आपण सध्या ही जी दृश्य पाहतोय ही चंद्रभागेच्या तीरावरची आपण ही दृश्य पाहतोय की आज नवमीच्या दिवशीच हे चंद्रभागेचं वाळवंट संपूर्ण वारकऱ्यांनी गजबजलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण जर पाहिलं तर चंद्रभागेमध्ये NDRFच्या सुरक्षा बोटी या तैनात करण्यात आलेल्या आहेत. कारण कोणत्याही भाविकाला काही आपत्ती जाणवू नये, काही आपत्ती आली तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या बोटीसुद्धा चंद्रभागेमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणि चंद्रभागेच्या तीरावरती जे महिला वारकरी असतात, या महिला वारकऱ्यांना जे चेंजिंग रूम आहेत स्नान केल्यानंतर, त्या चेंजिंग रूम देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. तसेच मोबाईल टॉयलेट्स देखील चंद्रभागेच्या तीरावर शासनाने उभारल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. खरं तर आज सर्व संतांचे पालखी सोहळे हे वाखरीमध्ये दाखल होणार आहेत आणि उद्या दशमीच्या दिवशी सर्व संतांचे पालखी सोहळे हे पंढरपूरमध्ये दाखल होतील. तत्पूर्वीच आपण पाहतोय की आता वारकरी भाविकांची गर्दी ही पंढरपूरमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण चंद्रभागेचा हा वाळवंट वारकऱ्यांनी गजबजलेला आहे. अवघे गरजे पंढरपूर याप्रमाणे आता सर्व पंढरपूरमध्ये हरिनामाचा गजर, जिकडे तिकडे चोहीकडे भगव्या पताका आणि ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरी पांडुरंग हरी असा जयघोष आपल्याला या सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण हा जो रस्ता पाहतोय, हा रस्ता म्हणजे 65 एकर हा जो काही एरिया तयार करण्यात आलेला आहे वारकऱ्यांच्या निवासासाठी, तर त्या निवासाकडे, त्या ठिकाणाकडे हा रस्ता जातो. चंद्रभागेवरून हा 65 एकरकडे जाणारा रस्ता आपण पाहत आहोत की येथूनच वारकरी हे पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी, तर इकडे दुसऱ्या बाजूला निवासासाठी त्यांची 65 एकरमध्ये सोय करण्यात आलेली असते. आजच आपण नवमीच्या दिवशी पाहतोय की संपूर्ण पंढरपूरमध्ये जिकडे तिकडे वारकरी दिसत आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा वाहतुकीचे काटेकोर नियोजन केलेले आहे. पंढरपूरमधील जे अंतर्गत रस्ते आहेत ते अंतर्गत रस्ते सर्व 4 चाकी वाहनांसाठी बंद करण्यात आलेले आहेत. पंढरपूरच्या बाहेरच या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली असून त्यांना आता शहरामध्ये सोडले जात नाही. त्यामुळे आपल्याला आता पाहतो की या रस्त्यावरती कोणतीही 4 चाकी वाहने आपल्याला पाहायला मिळत नाहीत. फक्त वारकऱ्यांना व्यवस्थित चालता यावं, त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने एक काटेकोर असं नियोजन केलेलं आहे. तर पाहतोय की चंद्रभागेचा वाळवंट हा आता वारकऱ्यांनी गजबजलेला आहे. चोहीकडे भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंढरीचा पांडुरंग म्हणजे गरिबाचा देव असं समजलं जातं आणि त्याच प्रतीक आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व शेतकरी वर्ग आपल्याला या ठिकाणी जास्त बहुतांशी दिसतो की शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्गांचा देव म्हणजे पांडुरंग असं एक म्हटलं जातं. पाहतोय की आजपासूनच सर्व आता हे पंढरपूरमधले रस्ते हे वारकऱ्यांनी गजबजलेले आहेत. शिस्तीचं सुद्धा पालन या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला दिसत आहे की येणारी बाजू आणि जाणारी बाजू एकदम शांतपणे सर्व वारकरी चालत आहेत. आज तरी कोणतीही जास्त मोठी चेंगराचेंगरी किंवा गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र उद्या दशमी आणि परदिवशी एकादशी हे 2 दिवस अजून गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आणि एकादशीला तर संपूर्ण आपण मंदिर परिसरात जर पाहिलं तर मोठी गर्दी होत असते. प्रदक्षिणा सर्व वारकरी हे करत असतात आणि त्यामुळे चेंगराचेंगरीचेही काही प्रकार जाणवत असतात. मात्र यावर्षी केलेलं नियोजन त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे आणि वारकऱ्यांना
चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, चंगराचंगरी होऊ नये यासाठी मोठं नियोजन केलेलं पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व संतांचे पालखी सोहळे हे आज वाखरीमध्ये दाखल होतील, तर उद्या आता वाखरीवरून सर्व पालखी सोहळे सर्व संतांसह वारकरी हे दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि 25 जुलैला आषाढी एकादशी हा राज्यभरातला सर्वात मोठा पायीवारी सोहळा याची समाप्ती होईल आणि 25 जुलैला आषाढी एकादशी सोहळा पंढरपूरची यात्रा या ठिकाणी संपन्न होईल. या वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर.